भाजी घ्या भाजी, बटाटा घ्या, टोमॅटो घ्या, काकडी घ्या, हे घ्या ते घ्या, जे हवं ते घ्या. काय विचित्र गोष्ट आहे. बोलून बोलून माझा घसा सुकला, मात्र एकही माणूस नाही आला. अगं ए पोरी नुनी, ऐक ना. सगळे गावातून बाहेर गेलेत का ग? कोणी कुठेच गेले नाहीयेत काका. मला तर असं वाटतंय की तुमचा आवाज रोज रोज ऐकून ऐकून सगळे बोर झाले आहेत. हा, असं काहीतरी करा जेणेकरून लोक तुम्हाला बघायला येतील आणि भाजी घेऊन जातील. मला बघायला येतील? अगं मी काही हिरो आहे का? अच्छा, सिनेमात तर बऱ्याच वेळा बघितलंय, ट्राय करून बघतो. अरे बटाटा घ्या, वांगी घ्या, टोमॅटो घ्या, गाजर घ्या, भोपळा घ्या, घ्यारे घ्या. कार्यक्रम बघायला या आणि भाज्या घेऊन जा. अरे या. अरे बापरे, काय झालं? अरे काय झालं? हे काय चालू आहे? काका तुम्ही असं का नाही करत? अरे भाजी घ्या भाजी, बटाटा घ्या, टोमॅटो घ्या, फणस घ्या, हे घ्या ते घ्या, जे हवंय ते घ्या. ही कोणती पद्धत आहे भाज्या विकण्याची? त्याचं काय ना की माझ्या भाज्या विकल्या जात नव्हत्या. या पोरांनी सांगितलं थोडीशी स्टाईल मार, म्हणून मी असं केलं आणि पडलो. बघायला लागलंय. मुलांनी तर तुमच्याच भल्यासाठीचा सल्ला दिला होता, पण तरी सुद्धा एक गोष्ट सांगते की 4 लोकांचं ऐकशील तर असाच तोंडावर पडशील. असंच राजेश्वर आणि लक्ष्मण सोबत झालं होतं. राजेश्वर आणि लक्ष्मण? काय झालं होतं त्यांच्या सोबत? ते नंतर कधीतरी सांगेन. अम्मा, माझी भाजी तर कोण विकत घेत नाहीये. कमीत कमी तुमची गोष्ट ऐकून त्यातून ज्ञान तरी मिळवेन, नाहीतर असाच पडत राहीन मी इकडे तिकडे. ही गोष्ट आहे वडील आणि मुलाची, राजेश्वर आणि लक्ष्मणची. त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीच शहर पाहिलं नव्हतं. खूप दिवसानंतर अखेर ती सकाळ आलीच, जेव्हा त्यांच्या मनात शहर पाहण्याची आशा जागृत झाली. उठ लक्ष्मण, अरे बघ कोंबडी घोडा सगळे उठलेत आणि तू अजूनही घोरत पडलायस. अरे उठ पटकन, उठ उठ. इतक्या सकाळी सकाळी तुम्ही तयार होऊन कुठे चालला आहात बाबा? मी नाही, आपण. शहरात खूप मोठी जत्रा लागलीये, बघायची असेल तर पटकन तयार हो. काय शहर? ये, आपण सुद्धा शहरात चाललो आहोत. ये. अरे जरा शांत हो, माझा तोल जाईल. अरे काय करतोयस काय तू? अरे क्षमा करा बाबा, मी लगेच तयार होऊन येतो. हा पवन तर माझा अभिमान आहे, अभिमान. हो, अभिमान तर मला पण आहे. चला निघूया. अरे काय माणसं आहेत ही, सोबत घोडा असताना देखील पायी चालत जात आहेत. अरे हे काय झालं बाबा? थांबवा त्या घोड्याला. बाबा, लक्ष्मण. अरे वा, घोडेस्वारीचा आनंदच निराळा आहे.
त्याचं झालं असं मी तिकडून अरे लगाम खेच, लगाम खेच. पकडलं. आता कुठेही पळून जाऊ शकणार नाहीस. बरं झालं हा थांबला बाबा, नाहीतर तुमच्या आधी मीच शहर पाहिलं असतं. काय जमाना आलाय बघा. वडील पायी चाललेत आणि मुलगा घोड्यावर स्वार झालेला आहे. काय बोलणार, आजकालची मुलं सुद्धा ना. बरोबर बोललास. अरे लोकांच्या बोलण्याने काय होतंय, तू घोड्यावरून उतरायला नको होतस. असू द्या बाबा. ए चल चल खाली उतर चल. लहान मुलगा पायी चालतोय आणि स्वतः मात्र राजासारखा घोड्यावर स्वार होऊन चाललायस का? चल उतर खाली. अरे नाही नाही, तुमचा गैरसमज होतोय काका. चुप, एकदम चुप. अजून काही बोलायचं नाही. यापुढे जर मुलाला पायी चालवलंस आणि स्वतः घोड्यावर बसलास तर असं उचलेन आणि असं पाडेल तुला, कळलं काय? माझी कंबर आणि पोट. खूपच विचित्र माणसं आहेत ही. राजेश्वर आणि लक्ष्मण यांना काहीच कळत नव्हतं, म्हणून मुलगा सांगू लागला वडिलांना आणि वडील सांगू लागले मुलाला. तू बस. नाही बाबा, तुम्ही बसा. मी म्हणालो ना की तू बस म्हणून. नाही तुम्ही बसा. नाही तुम्ही तुम्ही तू तुम्ही. थांब. आपण दोघेही बसूया आता. हो, हा उपाय योग्य आहे. ये. अरे अरे काय त्रास आहे हा आता? त्रास हा नाही, तुम्ही देत आहात. बिचारा बोलू शकत नाही तरी ह्याचे हावभाव तरी समजून घ्या. बघा तरी तुम्हा दोघांचं वजन उचलून उचलून बिचारा केवढा थकलाय. हा, निर्दयी कुठचे. क्षमा कर दादा, तुम्ही तर आमचे डोळे उघडलेत. या बिचाऱ्यासोबत आम्ही खूपच अन्याय केलाय. याने आमचं वजन खूप वेळ उचललं, आता आम्ही याला उचलू. घोड्याच्या पाठीवर माणसं तर खूप वेळा पाहिली, मात्र माणसांच्या खांद्यावर घोडा हे तर मी पहिल्यांदाच पाहतोय. अरे आता ह्याला काय झालं? अरे 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 पवन, काय झालं तुला आता? बाबा तुम्हाला लागलं तर नाही ना? अरे पळ बाळा, पळ. अरे माझा पवन, माझा पवन कुठं बरं निघून गेला? तुझा पवन तर त्या दिशेने उडून गेला. आता आपण शहरात कसं जायचं? जसा पवन गेला तसा चालत. काय? If you like this video, subscribe to our channel Murthy Media.